नालासोपारामधील 41 अनधिकृत इमारतींमधील उर्वरित 34 इमारतींवर आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील आरक्षित जागेवर 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने या इमारतींवर कारवाईचे आदेश नोव्हेंबर महिन्यात कारवाईला सुरुवात करण्यात आली होती। पहिल्या दिवशी 7 अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्यात आल्या होत्या। त्यानंतर त्या इमारतींचा राडारोडा उचलण्याचे काम काही दिवस सुरू होते। त्यातच 34 इमारतींमधील रहिवाशांनी घरे खाली न केल्याने कारवाई थंडावली होती। ही कारवाई 31 डिसेंबर पर्यंत करणे अपेक्षित होते, मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे विलंब झाला होता। परंतु आता पालिकेने पुन्हा कारवाईला सुरुवात केली आहे। 23, 24 आणि 27-28 जानेवारी असे 4 दिवसात कारवाई होणार आहे। या 4 दिवसात कारवाईसाठी पोलिसांकडून पालिकेला 400 पोलिसांचा बंदोबस्त मिळाला आहे। पालिकेने येथील 2000हून अधिक कुटुंबियांना घरे खाली करण्यासाठी पालिकेने रहिवाशांना नोटिसा पाठवल्या होत्या। गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली। उत्खननच्या सहाय्याने इमारती पाडण्यात येत आहेत। रहिवाशांनी यावेळी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला। आमची घरे पाडली जाणार नाहीत असे आश्वासन आम्हाला राजकीय पक्षांनी दिले। आता जिंकून आल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडले अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली। या तोडक कार्यवाहीमुळे 10वीत शिकणाऱ्या गरिमा गुप्ता हिच्या आक्रोशाने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत। या कारवाईमुळे अनेक कुटुंब बेघर झाली असून लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। गरिमा शिवसहाय गुप्ता ही वसईतील GGJ वर्तक विद्यालयात 10वीची विद्यार्थिनी आहे। तिच्यावर या घटनेचा खोल परिणाम झालाय। आज तिची हिंदीची परीक्षा होती, ज्यासाठी तिने कठोर तयारी केली होती। मात्र परीक्षा संपल्यानंतर ती घरी परत आली तर तिच्या डोळ्यादेखत घर उद्ध्वस्त होताना पाहिलं। ते पाहून तिने हंबरडा फोडला। गरिमाचे आईवडील हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। माझ्या आईवडिलांनी कष्ट करून हे घर उभारलं होतं। याच घरात माझं भविष्य होतं। अचानक झालेल्या कारवाईमुळे आमच्या आयुष्याचा आधार हिरावला गेल्याची प्रतिक्रिया गरिमानं दिली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्तांनी परिसरात मनाई आदेश लागू केला आहे। गुरुवार मध्यरात्री 12 पासून शुक्रवार मध्यरात्री 12 पर्यंत हा मनाई आदेश लागू असणार आहे। कारवाई दरम्यान राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिक यांच्याकडून विरोध होऊन कायदा सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा मनाई आदेश लागू केल्याचे परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी सांगितले।